ठाकरेंचा आदेश आला तर संजय शिरसाटांविरोधात विधानसभा निवडणूक लढू असं खैरेंनी म्हटलेलं आहे। ठाकरे लढ म्हणाले तर लढणार, नाही तर नाही लढणार असं देखील खैरेंनी म्हटलं आहे। शिरसाटांच्या पश्चिम संभाजीनगरमधून लढण्याची चंद्रकांत खैरेंनी इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे विधानसभेला खैरे विरुद्ध शिरसाट लढत होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान चंद्रकांत खैरेंनी इतरांना संधी द्यावी आणि किंग मेकर बनावं असा टोला भाजप नेते अतुल सावेंनी लगावला। इच्छुक असो की नसो, परंतु प्रत्यक्षात माननीय उद्धवजींचा जर आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला, तर तो आम्हाला शिरसावत होतो। मातोश्रीचा आदेश आला की बाबा या गद्दाराला पाडायचं आहे, हा जो गद्दार आहे ज्याने बंडखोरी केली आणि रोज सरकारच्या बाजूने बोलून आम्हाला विरोधकांना शिव्या देतो, अशा माणसाला त्या ठिकाणी जर समजा तो परत चौथ्या वेळेस येण्याची तयारी जर असेल तर त्याला पाडलं पाहिजे। आता पाडलं पाहिजे तर पाडणारा माणूस कोण तर ते माननीय उद्धवजी फायनल करतील। जर समजा ते म्हटले तर मी लढेन, जर ते म्हटले की नाही लढायचं नाही लढणार। खैरे साहेब 2014मध्ये लोकसभेत पडले, 19मध्ये पण परत त्यांना 19मध्ये त्यांचा पराभव झाला, 24मध्ये परत त्यांचा पराभव झाला। 2 वेळेस त्यांना पराभव आल्यामुळे माझी अशी त्यांना म्हणजे रिक्वेस्ट असेल की आता त्यांनी किंग मेकर बनावं, त्यांनी अजून नवीन लोकांना निवडून आणावं अशी माझी त्यांना रिक्वेस्ट आहे।